नमस्कार. आपल्याला वाटेल की सरकारी कागद म्हणजे काय असणार आहेत त्यात, पण कधीकधी अशाच एका साध्या दिसणाऱ्या कागदात एक अख्खी कहाणी दडलेली असते. आज आपण बघणार आहोत एका पोलीस प्रेस नोटमध्ये लपलेली भ्रष्टाचाराची, एका सामान्य नागरिकाच्या हिमतीची आणि एका यशस्वी सापळ्याची गोष्ट. हे बघा, हा फक्त एक कागद नाहीये. हा आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा म्हणजे अँटी करप्शन ब्युरोचा एक ऑफिशियल डॉक्युमेंट. आणि ह्या एका कागदात एका गुन्ह्याची, एका नागरिकाने उचललेल्या पावलाची आणि त्यातून यशस्वी झालेल्या एका सापळ्याची पूर्ण कथा आहे. चला तर मग यात काय काय आहे ते खोलात जाऊन बघूया. बरं, ही सगळी गोष्ट आपण 5 भागांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी लाच कशी मागितली गेली, मग एका नागरिकाने तक्रार कशी केली, त्यानंतर सापळा कसा रचला गेला, तो यशस्वी कसा झाला आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या प्रकरणातून आपण काय बोध घ्यायचा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ह्या सगळ्या प्रकरणाची ठिणगी पडली कुठे, लाचाची मागणी का झाली आणि कशी झाली तेच आधी बघूया. या कहाणीमध्ये 2 मुख्य व्यक्ती आहेत. एक आहेत तक्रारदार, एक सामान्य नागरिक जे आपल्या मुलाच्या बीकॉमच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेटसाठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते. आणि दुसरी व्यक्ती आहे आरोपी नीलिमा संजय शेंडे, वय 36, ज्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा विभागात सिनियर क्लर्क म्हणून काम करत होत्या. आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू झाला. जी कागदपत्र मिळवणं हा त्या विद्यार्थ्याचा हक्क होता, त्यासाठी ऑफिशियल फीऐवजी एका वेगळ्याच रकमेची मागणी झाली आणि ती रक्कम होती लाच. आणि रक्कम किती होती? तब्बल 55,000 रुपये. हो, अगदी बरोबर, 55,000 रुपये. 18 नोव्हेंबर 2024 रोजी ही मागणी झाली. विचार करा, फक्त काही डॉक्युमेंट्ससाठी एवढी मोठी रक्कम मागितली गेली. पण गंमत बघा, इथेही तडजोड झाली. म्हणजे लाचेच्या रकमेवर सुद्धा बार्गेनिंग झाली. मग विचार करा, 55,000वरून गोष्ट कुठे येऊन थांबली असेल. अखेरीस घासाघीस करून रक्कम ठरली 10,000 रुपये. आणि हीच रक्कम, हे 10,000 रुपये या संपूर्ण सापळ्याचा केंद्रबिंदू ठरणार होते. आता इथून पुढे ही गोष्ट एका वेगळ्याच दिशेने जाणार होती, कारण त्या नागरिकाने पैसे देऊन प्रकरण मिटवण्याऐवजी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. ह्या रिपोर्टमधलं हे एकच वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे तक्रार दाखल केली. म्हणजे बघा, त्यांची इच्छा नव्हती, त्यांनी भ्रष्टाचारासमोर हार मानली नाही. त्यांनी ठरवलं की आपण या विरोधात आवाज उठवायचा आणि ते थेट पोचले अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये. आणि हाच तो टर्निंग पॉइंट होता. एका सामान्य माणसाच्या एका निर्णयामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणारी अख्खी सरकारी यंत्रणा कामाला लागली. म्हणजे एका छोट्याशा कृतीने किती मोठा परिणाम होऊ शकतो, नाही का? बरं, तक्रार तर दाखल झाली, पण मग पुढे काय होतं? ही अँटी करप्शनची टीम काम कसं करते? त्यांची एक पद्धत असते. चला, तीच प्रक्रिया आता समजून घेऊया. याची एक ठरलेली प्रोसेस आहे. सगळ्यात आधी तक्रार दाखल केली जाते. त्यानंतर एसीबीची टीम त्या तक्रारीची खात्री करते, म्हणजे खरंच लाच मागितली आहे का हे तपासतात. या केसमध्ये तर व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या क्लर्कने पुन्हा 10,000ची मागणी केली, म्हणजे तक्रार 100% खरी होती. आणि एकदा हे सिद्ध झालं की मग सापळा रचायला ऑफिशियल परवानगी मिळते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आहे याची टाईमलाईन. 10 डिसेंबरला तक्रार दाखल झाली, त्याच दिवशी तिची पडताळणी पण झाली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला सापळा लावून आरोपीला पकडलं सुद्धा. किती फास्ट झालं बघा हे सगळं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एकदा तक्रार झाली की ही यंत्रणा किती वेगाने काम करते. आता आपण येतो या कथेच्या क्लायमॅक्सवर, तो निर्णायक क्षण ज्या दिवशी सापळा रचून कारवाई करण्यात आली. तो दिवस होता 11 डिसेंबर 2024. याच दिवशी प्लॅन प्रत्यक्षात आणला गेला. आणि झालंही तसंच. त्या सरकारी कर्मचाऱ्याला तक्रारदाराकडून ते ठरलेले 10,000 रुपये घेताना अगदी रंगेहात पकडण्यात आलं. गुन्हा जागेवरच सिद्ध झाला. त्यानंतर काय? आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 नुसार केस दाखल करण्यात आली. हे कलम अशाच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे जे आपल्या पदाचा गैरवापर करून लाच मागतात किंवा स्वीकारतात. ठीक आहे, तर हे एक प्रकरण झालं. पण या एका केसच्या पलीकडे जाऊन या संपूर्ण डॉक्युमेंटचा खरा अर्थ काय, याचं महत्त्व काय आहे? हा कागद फक्त एका केसची माहिती नाही देत. खरं तर ही एक प्रकारची जनजागृती आहे. हा एक संदेश आहे सगळ्या नागरिकांसाठी की जर तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचललात तर कायदा आणि यंत्रणा तुमच्या सोबत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कागद फक्त संदेश देऊन थांबत नाहीये,
तो आपल्याला कृती करायला मदत करतो. यावर भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी लागणारी सगळी माहिती दिलीये. टोल फ्री नंबर आहे 1064. व्हॉट्सॲप नंबर, वेबसाईट, ईमेल सगळं काही इथे आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जर एका सामान्य नागरिकाच्या एका तक्रारीमुळे ही सगळी प्रक्रिया सुरू होऊ शकते, तर मग आपल्या आजूबाजूला असे किती भ्रष्टाचाराचे प्रकार फक्त तक्रार होत नाही म्हणून चालले असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? ही गोष्ट फक्त एका प्रकरणापुरती मर्यादित नाहीये, तर एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांच्या जबाबदारीची आठवण करून देणारी आहे.